फोटो कुरायला बापा फोटो कुरायला वाचवा रे कोणीतरी वाचवा रे डगर मला मारून राहिलं काय मारून टाकते काय सांगा जीवानीची घेते का मला बाबा कोणीतरी खूपच मारून राहिलं माझ्या पोटात मारून राहिलं फोटो कुरायला रे बाबा कसं करू मी वाचवायला अरे कोणी ताकद नाही अटी येईन म्हणून आपल्या मनात बोलीन तर हा हातपाय कलम करतो साय कोणी बोलीन तर हा तुले अटी कोणीच नाही वाचायला येऊ शकत वाचवा रे काय वाचवा रे हा पोट कान दुखून आलं होते कान दुखून राहिलं पाहिजे तुम्ही माझ्या पोटात लाता मारल्या ना पोटात कोणी लाता मारत असते काय म्हणून माझ्या पोट दुखून राहिलं ना उकडे गेलती फिरायले हा खोटं काल बोलतो खरं खरं बोल ना हा खरं बोलायला रोग घेऊन राहिला मार खाऊन राहिली म्हणजे पोट दुखते तोंड दुखते हा नुसतं तोंड वाचून राहिली ते कोणत्या नवऱ्या बरोबर गेलती फिरायला तर अजून नाही सांगून राहिली ते अजून तोंड नाही उघडून राहिली ते थांब तिच्या मस्त लातच मारतो काय कुकडे गुरछल्ले उडवली नाही तर बाबा मारू नका ना मला मारू नका ना बाबा तुम्ही असं करून राहिले माझ्यासोबत मारू नका ना बाबा तुम्ही मारू नका गड्या ओ मोठा ह्याचं जास्त झालं गड्या कमी मारून आला गड्या हा शांतता ठेव तू बोल नको काही तू बोलला की गडबड होते बर काही बोल नको बोले सैन्य होऊन राहिलोस गड्या मी बोलतो गड्या आता बस झाला आता चुप राहीन हो रामचंद्या तुला काय कडवळा आला डॅने मधा चबडत तू मा बायकोले मारून राहिलो मी तू काल भाजून राहिला मधात घेणं दे ना रामचंद्या करून राहिला आणि हिचा हाय वाटते काही म्हणून तर तू मधा चबरून राहिला अडसा 10 लोक उभी आहेत कोणी काही म्हणून नाही राहिलं फक्त तूच फळफळ करून राहिला मधात घेणं दे ना हा तुला काय करावं लागते निघ लवकर म्हणून राहिला तू निघ कोणाला म्हणून राहिला तू हा भाडवीच्या हा बाईच्या जातील मारता का तू बाईच्या जातील मारता का नको ना डॅनी गरम नको होणार फालतू कसं आपल्याला मारामारी करायला लागेल ना बाबा मारामारी काय मी तर याला झोडतो मी कमलीन मारून आला ना तो असं शिल्लक काम करू नको त्या कमलीला मारू नको तुला सांगून राहिलो मी आता मराठीत सांगून राहिलो ऐक तू आता मा म्हटलं रामचंद्या त्याचा बस त्या बजेट बसून वर मी डेंजर आहो मग डेंजर मी खिशात ठेवतो पण तुला कोण कळवळून राहिला एवढं सांगतो हा तू नीचा आहे का काही हा हे लागते का तुझी काही हे सांग मला तू पहिले हा काही झांगड आहे का तुमचं म्हणून तो तुले कसं पाणी येऊन राहिलं मी मारून राहिलो तर असं कोण बोलून राहिले बाबा तुम्ही हा माय काल बाबा कोणासोबत मनात इथेच बोलून राहिले का तुम्ही फालतू तुम्ही तुमच्या हाताने बाबा डफड करून राहिला आपल्या दोघांचा गल्लीवर मला मारून राहिले म्हणून ते कुठे म्हणून राहिले काऊन मारून राहिले बाबा आणि ते तुम्हाला चांगलं वाटून राहिलं करून राहिला की मी डफड करून राहिलो की तू लय कळवळा येऊन आला त्याचा हा ते काय नाही हाय वाटते दोघांचं तिच्या कंबळ्यात मारली की बरोबर डॅनियल कळवळा आहे ते तिचं मारत दे 2-3 कंबळ्यात आता हो रामचंद्या मारू नको रे तिला कमलीन मारू नको रे रामचंद्या तू बाबू तडलोक तोंड वाचशील ना तडलोक मारीन मी आता हा तडलोक मारीन मी काय सोडतो का आता मेले रे बाबा मेले रे कसं फोटो कुरायला माय आता बसी कोणते चमकानी कुरायले ओ मामा अरे बाबा रे काय वाटते काहीतरी गडबड म्हणतो पोट दुखून राहिलं लोक नाही दुखलं तुझे पोट आता लय पोट करून राहिली हो तू काले काही गडबड असेल बापा तुम्ही पोटात लात मारून राहिले ना पोटात तर कोणाला मारलं तर दुखीत की नाही माझ्या पोट दुखून राहिलं ना तुम्ही लाता मारून राहिले तर दुखून राहिलं ना हाना चांगलं बुडेल हाना मजबूत हा अगो काम करते बुडी ऑटोत गेली ती बा बसून अरे शिवला सोडत नाही की इले नाही सोडत ना मी हिचा पिशार काढतोच आज हाले पण चबरून राहिला डॅने मंदा शिवल्या तुले मजा वाटून राहिली का रे मारायला लावून राहिला त्या बुड्याले रामचंद्याले हा मार खाऊन राहिली ती बुडी तुला वाटून राहिलं तुला चांगलं आहे की बुडे बा चुप बसा ना तुमचं काम तुम्ही करा डोळ्यानं पाहणं फक्त तुम्हाला काल पाणी होऊ देता ते बुडे असे जातणार तेल टाके मी मारतो गड्या रामचंद्याला मारतो गड्या मारू गिरू नको रे बा मारू नको शांतारामले आण बरं तू बोलो शांतारामले आण बरं बोलो हो आणतो तारामले सांग बोला की कांतारामले सांग हा गरी नाही ऐकत आज आमच्या आज बाई केला पुरा कमलीचा विचारच काढतो मी पहिले का कमला बुडीले मार खाऊन राहिले रे बाढोरासारखा चल बापा आणू बाबा शांताराम बाल बोलो बा कोणी आलं तिरंदासाठी तर ऐकायचं नाही हा जे आहे ते चालू ठेवायचं मी काय कोणा म्हटलं ऐकणार का 2-4-5 खायलात का मी हा मी काय कोणाला घेत नाही काही हो गड्या शांताराम तर बुड्याला आवरणार गड्या वाया चालला ना तो बुडा त्या कमला बुडीला घेऊ फिरते गड्या तो डॅनी बुडा कसं एखाद्या दिवशी कसं मारामारी होईन ना गावात कसं ती सोबत नाही त्या बुड्याले रिकामे कामं रंबो तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिलं काय हा तो बुडा त्या बुडी सोबत रिकामे कामं करते म्हणून पाहिलं का तुम्ही तुमच्या डोळ्यानं नाही गड्या डोळ्यानं नाही पाहिलं पण धाव तो बुड्या त्या वाळग्यातच असते ना बा चिटकील त्या बुडीले मग काय करते तू बुडा तडीसा काय करते तू मला सांग ना हा काही फालतू अगोपण आहे ना हा लोक नाव बोटं ठेवतात ना म्हणजे रामभाऊ डोळ्यांनी पाहिलं तर मग कसं म्हणून माणसानं पाहिलं तर आम्हाला हा सांगे वांगेचं काही कामाचं नाही ते फालतू कसं त्या बुडे बदनामी लावली गात करणं आता ते मित्रमैत्रिणी असू शकतात हा त्याचं काही चालूच आहे असं कोण म्हणू शकतो बा आपण काही आहे का आपल्याला पुरावा काही ना गड्या मी सांगतो तुला काय नाही घोर आहेच तू 100% आहे
कारण की मी येता जाता तिकडेच आहे मा माळग, येता जाता मी पाहतो तरी हा बुडा तोडीच असते. काय करते काय माहित. एक तर तो रामचंद्र बुडा जायला गावा, तो बुडा जर तिकून आला आणि त्याला जर काही दोन कोण सांगितलं तर घोरवींना गावात भांडणं होती, मारामाऱ्या होती. राजा सांगतो करता काहीतरी होर आहे, माहित ना ठेवू काही साहेब. जाता येता पाहता तुम्ही म्हणता होर आहे. आता काय आहे राजा माणसा आहे तुम्ही. शांताराम, मा म्हटलं ऐक ना तू मा म्हटलं ऐक फक्त तू. काही ना काही झेमेला नक्की आहे. हो, ह्या डॅनी बुड्याचं काही ना काही त्या बुडी बरोबर चालूच आहे. आता मागेच लपलं होतंच की नाही या बुड्याचं, ते मुळलंच नाही ना. तुला सांगतो मी, हे तो डबल चालू झालं काहीतरी सांगल. शराबो मी आहे बेबी राजी तर काय करेगा काची. सांगा तुम्ही मले. आता त्या बुड्याला गोड लागून राहिले, ते बुडीले बुडा गोड लागून राहिला. त्या दोघं चालू आहे चाल जाईन. काय करावं लागते आपल्याला. फालतू आपल्या डोक्याला काल ताप घेता. तो झबरी यायला तर माझं कणकण करत. आता तुम्ही असं सांगून राहिले, जाऊ द्या ना करू द्या ना बिचारेल बुड्याले. कदलो किती दिवस वाचिन सारा बुडा. आता मसनात गौऱ्या जातात बुड्याच्या. काहून सांगून राहिलो, माझून व्हायच्या पेक्षा बरं आहे बा की आबीत कसं मोडल्या जाईल म्हणून मी म्हणून राहिलो. आता मग मारामारी झोळाझोळी ते काही कामाची गोट नाही. कसं गावाची बदनामी होते ना बा. या वयात कसं बुडाबुडीचं कान हे पेपरवाले काही खरं नाही, ताच बातमी देतात. कसं अशी आपत नाही व्हायला पाहिजे म्हणून कसं माझी हे होते बरं, मागे खाली बरं करते. बरोबर मी सांगेन बाजा बुडायला समजून. तो झाबरी यायला त्या माझं की म्हणे बुडायला समजून सांगा. सांगतो मी बुडायला समजून काय आहे तर. ऐकते तू बुडा मा म्हटलं. तो बा लवकर सांग बा, काही आपत यायच्या अगोदर कसं त्या बुड्याचं बुडीचं मोडून टाक. की त्या बुड्याला म्हणा त्या वाडग्यात काही जात नव्हता दोघं त्या कमली फंबलेली भेटायला. कसं रामचंद्र बुडा काही सुद्धा नाही. तू कसं 10 मारते आणि एकच मोजते. तुलाच माहित आहे हेंड आहे म्हणतो रामचंद्र. बरोबर बुडा माझा आला आणि बसला की मी बद्दल हे सांगतो बुडायला समजून. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. शांताराम भाऊ अरे भुसण्या काय चाला ना बा, लवकर चाला ना. ते कमला बुडी झोडणं लावली त्या बुड्यानं रे बा भुसण्या. पार शांताराम, मी तुला म्हणू की माझं होते रे गावात. पारे झाली मारामारी सुरू. कोण्या बुड्यानं लावली रे बा झोडणं. बाबा तो रामचंद बुडा, त्या बुडीचा नवरा कमला बुडीचा, त्या बुड्यानं सारा गावात चौकात लावली मारून ते बुडी. लवकर चाला बदला आवडा काय. आणि त्या धनी बुड्याचं त्या बुड्याचे झमकून राहिला. आता मारामारी होईल त्या दोघांची. मुंशीराम भाऊ तुम्ही बरोबर बोलले होते. होतेच म्हणून काय ना काय झेमेला. आज मला वाटतं काही नाही होईल, पण हे तर झालं राजा सुरू. बा ते टाइमपास नको करू, चालते काय तर मोडू बापा. चाल लवकर लवकर ओढून. हो बापा जास लागेन आता, मोडात लागेन असते काय तर. रे बाबूच कुठे आहे रे बा, दाखवते आम्हाला. तुम्ही जा बाबा, मी अजून गावातल्या 2-4 जण सांगतो बा. तरी कसं मोड्याले कसं 2-4 जण लागते ना, दोघे पैके लागते. बुडा बिन बुडी बिन बापा ते काही खरंच नाही. तरी चला तुम्ही या लवकर, जा तुम्ही लवकर. बरं भुसण्या जातो आम्ही. तू आणलो का 2-4 जणांना बोलवून अजून. हो जातो मी जातो. अरे बा या बुड्यानं आपण आणली रे बा घेणं दे ना. कमला बुडीले मारून आला असतो बुडा. आता काही आपल्या ज्या झांबल्या जात नाही रे भाऊ. माझ्या दोन्ही पाय दुखून राहिले बा. कोपरा झांबलला पण डॅन्याही दिसला नाही, कमलीही दिसली नाही. आणि आता रामचंद्र दिसला. कोण्या कोपऱ्यात गेले तर काही पता नाही रे भाऊ द्यायचा. आता की आपण थांबलत नाही भाऊ. बसतो आता गरम मी. आता मा डोकं दुखून राहिला आता. तुमचे पाय दुखून राहिले, आमचे काय पाय साबुतात काय. आम्ही थंडेगाळ झालो तुमच्या बरोबर. उपाशी तापाशी द्यायला थांबलून राहिलं बापा. मारामारी नाही व्हायला पाहिजे गावामध्ये म्हणून. हे बुडे झाले कमी आहेत बा. कुकडे गेले काय माहित बा. दुखतात तर पाय सायाचे. येऊ एक चक्कर मारून गावातून चाला पाहू ना बापा. होईन नाही तर माझं तो रामचंद्र कसं तो बेकार आहे तो बुडा. हो चेत्या, तू जाणशील तर जाय रे भाऊ. माझ्या नाही थांबल्या जाता. दोस्त असतो की दोस्ताची फोस्त असो. मी काही झालं वाचवतो येणे काही नाही बाबा. मार खाऊ दे बाबा. त्याच्या कर्माचे फळ आहेत ते भोगीन तो आता. कधी लोक थंड होता हो बाबा. हातपाय दुखून राहिले पुरे वय येऊन राहिले बाबा आले. बुडे बा दोस्तासाठी असं म्हणून राहिले का राजा. दोस्तासाठी लोक जीव देतात राजा. तुम्ही राजा मतलबीपणा करून राहिले. पाय दुखून राहिले खाऊ द्या म्हणता मा. काय राजा माणसा राजा तुम्ही. दोस्तीत कुस्ती त्या म्हणून आला तू. दोस्तीत कुस्तीला का थांबलो थंडेगार झालो ना बाबा. पाय वय येऊन राहिले तो बुडा खरं बोलून राहिला ना. तुले बाबा लय पडलं की डॅनियल थांबला, कमलेल थांबला. काही थांबलो नको खाऊ दे मार. आपण काय करता आता त्यात समजत नाही त्या बुड्याचं. आता मार खाव की काय होर भाऊ. आता माझ्यानं होत नाही रे भाऊ. माझ्यानं सोचल्या जात नाही. मी दिवसभर फिरून राहिलो बा. त्याला मॅटासारखा थांबून राहिलो पण कोपरा थांबला तो काही दिसला नाही भाऊ. काल्या आपण काही जाऊन नाही रे भाऊ. याच्यात जाऊ दे. याच्यात लय मोठं 12 ह्याला जोर आहे भाऊ. याला पाहू दे त्याला डॅनीले. आपण अजिबात जात नाही बा. त्याच्यात तू जाय रे भाऊ लवकर. जाय मुलं नान बाबा तो डॅनी कुकड्याचं.
तुम्ही दोघं जण येऊन राहिले, मी काय करू एकटा थांबलो मग? मी नाही जात, मी अटीच बसतो. चला बसा अटी सर, मारू गप्पा आता अटी. हिंदू बुडान बुडी त्याच्या ते पायात बसतील, निपटत बसतील, आपल्याला काही घेऊन देण नाही. पाहिजे लफडे करायला त्याईले सुख. लोफर काम ते करून राहिले ना आपण थांबलून राहिलो साऱ्या का. एक तर दिसूनही नाही राहिले माणसाला किवी येते तर माणसाला वाटते म्हणाले. पण आता ते कोणा कोपऱ्यात दबेलात आपल्याला दिसून नाही राहिले, मग काय करशील सांगतो आता. कदलो थांबवशील त्याईले. बुडवा जे होईन ते होऊ द्या, आता काही डोक्याला ताप घेऊ नका. लफडे ते करतील हो का, आपण काय जाऊ द्या, डोक्याला काढून टाका ते. बुडा बुडी सुख घेऊन राहिली तिकडे, आपण इकडे हिसकी घेऊन राहिले थांबल्याचं. कद लोक थांबलता जाईल त्या मुळाचा पेटा राहता. मी आता सोडलाच भोवतो ना, मी आता त्या फंद्यातच पडत नाही, पण नांदीच नाही लागत. जाऊ दे बाबा, जे होईन ते होईन. आता कदलो थांबलता जाईल. बुडवा अरे काय रे हुसने, काय झालं तुले? अरे बापा चाला तिकडे, कमला बुडी झोडला लावली तिकडे. रगडा हा डॅनी का आवपणा करते रगडा. आता डॅनी मारायची गरज आहे का त्या कमलेले? ते याची काय बायको आहे का? ते काय घेणं जनावर गोपना करून आले का डॅनी? बुडवा याने बुड्या लोकसोच नाही सायाले. आता काल मारा लागते त्या बुडीले. लफडं करते तिले सोडून घेते हा बुडा. कडे हो काचा गईले का डॅनीने मारून आला तो, रामचंद बुडा मारून आला त्या कमला बुडीले. चांगली झोडणं लावली चौकात तिकडे रस्त्यावर. रामचंद्याला माहित पडलं का रे बा? हा रामचंद बाला माहित पडलं, तो बुडा मारून आला बुडील. चला लवकर आवऱ्याले. तरी डॅनी आहे का? डॅनी आहे का तडीसा? बाप्पा डॅनी बुडा बी आहे ना, तडसा डॅनी बुडा नसतं पाठवलं का आत मध्ये बोलवलं आणि म्हणे आतल्या लोकायले जमके मारामारी होऊन राहिल्या, तर लवकर चाला, टाइमपास करू नका. तर बापा याच लागेल तडसा डॅनी आहे म्हटल्यानंतर. चाल बापा चाल. हो चला बुडवा. खाली झुंबर मला तर अलगच माहित पडलं का गावात. माहित पडलं बाबा पाटील? काय माहित पडलं? ते गावात असं माहित पडलं की डॅनीनं कमला बुडीचं पोट आणलं म्हणतात. खरं आहे का हे? राजा पाटील मुली ते उडत माहित पडलं बा. रस्त्याने येता बाया गप्पा मारून आल्या बा. बाई म्हणे बा, ते याची बायको कांद्याची, ते म्हणे बा की डॅनी बुड्यान कमलीचं पोट आणलं म्हणे, दिवसात म्हणे कमला बुडीले. गड्या मली माहित पडलं ना उडत. मली असं ते कामाला बाया आहे ते सांगितलं मुली की डॅनी बुड्यान घोर केला म्हणे आणि त्या कमला बुडीचं पोट आणलं. का पाटील या बाय शोभतात काय बुड्याले ह्याच गोष्टी? किती रिकामा हा बुडा. काय राजा काही तो काही करत राहायचा बा. त्या झाबऱ्यात तिकडे लगून राहिलं राजा, आणि हा इकडे बुडा लोक बायाच्या पोट आणून राहिला. अरे बा मी आश्चर्यचकित झालो. मला माहित पडता बरोबर 7 गेले आणि 5च राहिले. म्हटलं गाड्यानी बुडान काही केलं बा, हे कमला बुडी डायरेक्ट पोटच आणलं बा. बुडं राजा दिवसेंदिवस लस वाया चाललं राजा. जवानपेक्षा जवान झालं बा. जवान लेकरं नाही होऊन राहिलं, पण बुड्याला लेकरं होऊन राहिलं. सांगा मग किती पॉवरफुल असेल बुडाचं. आणि त्या कमला बुडी जर लाज नाही वाटली का या वया लेकरं हो द्या. बिना बुडाई म्हणकीच सायाचे हे नाही काही सुतच नाही बाया बुडाले बुडीले बी. सूत यायले काही सूत नाहीये या वयात. असे लफडे करत असतात काय? काही लाज वाटली पाहिजे बुडीले जराशी. जनाची मनाची नवरावी आणि तिले तो टाकल्या रामचंद. त्याले त्याच्या पीठ पिछे काही बी करत राहते बा हे बुडी. बुडीत जाऊ द्या, तर बुडा इच राहिला ना आपला डॅनी. हाच का सुद्धा आहे काय? अरे त्या डॅनी जाऊ दे, तो माणूस आहे, पण ते बाईची जा त्या बाईले काही करायला लागते की रिकाम सूट धंदे त्या बुडीले डोंगरीले. मसनात गौऱ्या गेल्या तिच्या. आता रामचंद आहे ना, खाले आपल्याला पाहिजे दुसरा. घेणं देणं डॅनी घेणं लावला. मला सांगा तुम्ही, खरंच जर बुडील जर लेकरू झालं तर मग ते वागून कोण? बुडी मरा इकडे बुडा मरा तिकडे. मग ते लेकराचं टेन्शन घ्यावं कोण? कोण वागवा ते लेकरू? बुडा बुडी मेली तर कोण वागून लेकरू? अरे झाबऱ्या वागून लेकरू. झाबऱ्याचा काका पायना झाबऱ्याचा काका आणि एका पायना झाबऱ्याचं लेकरू. दोघांची बसत जोडी जमते बघ. काका नाताजी. ते तर बा अशासारखीच गोठून बा गावात. काका आणि पुतण्याचा पोरगा एकाच पायण्यात. ह्या आपतच आहे की नाही आता? अरे गाव अशीच पाहिजे. अशासारखेच गोट आहे भो. अजून गावगाई माहित नाही पडलंय. माहित पडलं पाय तू कसं होतं एखाद्या दिवशी पेपरले येते ही बातमी. येऊ द्या पाटील, पेपरला येऊ द्या. ही बातमी आलीच पाहिजे पेपरले. मग चल येऊन गावात चक्कर मारून पाहू ना काय चालू आहे बुडाबुडीची हालत. हो चला पाटील. अरे बाबा रे, कसं करू रे बाबा, कसं करू जाते माझी माता, कसं करू रे देवा. पोटा गड्या माझी जीव नाही राहून राहिला रे गड्या. कमलीन मारून राहिला बा. मला लेकरू रे तिच्या पोटात. मला लेकरू रे भाऊ. आता नाही सोडत मी आले. रामचंद्याला नाही सोडत रे गड्या. आता मारतो मी आले. थांबणं शांताराणी राहिला. गडबड करू नको ना. तो आला की पाहू ना काय होते. तो शांताईन भाऊ झाकट पडलाय. तो लोक काय बा मार खाऊ देऊ का रे बा कमलेले? नाही रे बा, आज रामचंद्याला मारतो गड्या मी आता. त्याने तुले कोण जोर येऊन राहिला रे? मला कोण मारून राहिला तू?
मा बायको जाऊन तुझे काहीतरी आहे ना रे, म्हणून तर तुला जोर येऊन राहिला. नाही तर घातले सारे लोक मोठमोठ पाहून राहिले, तुला कोण पाणी येऊन राहिलं रे? तेच आहे काहीतरी. हाय माया काहीतरी. मग काय करतो तू, काय करतो सांग रे, सांग काय करतो तू. हाय माया तुला दाखव ना आता, दाखव ना तुला. थांब ना, मी काय सोपी आहो का? आमचे मला दाबून राहिला का तू, मला दाबून राहिला का तू? थांब तू थांब, तुला दाबतो ना मी. पहिले बाबू तुला हाकेतून लोक मारला ना म्या, तरी तुला खा झाली डबल माझ्यासोबत कुस्ती करायची. कसं मी कोणा विचार असतो का रे? नाही खातणार मी मार, आता नाही खातनं. दाबल्यावर बोट आहे ना तुला, मुले दाबलो का? थांब तू थांब, तुला पलटी मारतो आता. यात ताकद नाही आता मला पलटी मारायची, तू यात नाही ताकद. हा तुझ्या लय जीव होतो रे मी. हा माझ्या डॅनी म्हणतात ना बा रे, त्यानं तुला पायाखाली घेतला नाही मी ना. मी काही सोपी नाही गई, मी डॅनी आहो ना बा रे. अरे तू थांब रे, तुला मारल्याशिवाय नाही राहत रे मी, तुला मारल्याशिवाय नाही राहत. अरे बाबा रे, पोट दुखू राहिलं रे बाबा. लय कसं करू रे देवा, कसं करू? लय पोट दुखू राहिलं बाबा, चौकाच निघून राहिलं. ले कमले तू टेन्शन नको घेऊ, टेन्शन नको घेऊ. आता मारतो मी रामचंद्र. रामचंद्र बेटे बा, हे चिलोड बुडे राजा तुम्हाला मारून राहा राजा. हा काय राजा तुमच्यात काय दम आहे हो? खरंच ना राजा, फुक मारले झाड्याने उडून जाते राजा, आणि तुम्हाला मारून आला राजा हा बुडा. थांबा थांबा, आता मारता येईल पलटी मी. द्याने माझी गच्ची सोड मला. सोडत नाही रे, आज तर नाही सोडत ना रे, आज नाही सोडत ना. कमली कॉल मारा आला तू. शांती आला रे, शांती आला गाडा, फायटिंग मोडते आता. सारा मजा किरकिरा झाला रे, आला शांती वाटेचा. बुडे बा, बस झाली कुस्ती, सोडा लवकर. बना करू नका ना, सोडा ना. शांताराम मी सोडत नाही गाड्या आले, या डॅनियल सोडत नाही मी आज, सोडत नाही. सोडा बुडे बा, मारा ना करून फालतू घेणार देणं. सोडत नाही गाड्या मी आले, सोडत नाही. यानं माझ्या घरात हात घातला ना रे, माझ्या घरात हात घातला ना यानं. आणि बुडे बा सोडा बरं मुकड्यानं, एकामेक कामं ना करू, मारा ना करू गावात. काय बा मी नाही सोडत याने, मी नाही सोडत नाही का. बायकोणी म्हणून रस्त्यावर मारते गेले का? हा मग बंदा का इज्जत गमवले का त्या कमलीची यानं? नाही रे बाई, याला सोडत नाही मी, याला मारतोच मी. मी तुम्हाला प्रेमान सांगू राहिलो, सोडा न मुकड्यानं, सोडा लवकर. मा बाजूला एकामेकाच्या, हा लवकर. बरं शांताराम, बरं तू म्हणून राहिला सोडतो बा. हा या रामचंद्र सोडायला लाव पहिले. सोडा बुडे बा, रामचंद्र बुडे बा, सोडा. बरं सोडतो. का रे शिवलाल, बबन्या, माऊली, हा बाबूरा, इकडे काय तोंड पाहिले का तुम्ही अडीसा उभे? ते बुडी मारा करून राहिले, आणि तुम्ही तोंड पाहून राहिले, मजा पाहिले आले का अडीसा? काही समजते की नाही? मोठे ढेमगांचे झाले लोक, नुसतं भांडणं पाहून राहिले, पण आवऱ्याचं काम नाही. त्याचं मॅटर ते पाहतो, आम्हाला काय करावं लागते? बरं तुमचं मॅटर झाले, कोण मोडते तर पाहतो बा. मग काय कोळल्या धमक्या नका देऊ, तुमचं तुम्ही बाबा काय आम्हाला नका शिकू शांतपणा. बरोबर बा शिवला. मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.